नमस्कार मित्रांनो. राज्याच्या कृषी विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे राज्यात सुमारे 11,000 शेतकरी मित्र पदांची भरती केली जाणार आहे. ग्रामीण भागातील तरुण, ज्यांना शेती विषयाची आवड आहे आणि जे प्रशासकीय कामात रस घेतात, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. खरं तर शेतकरी मित्र ही संकल्पना महाराष्ट्रासाठी नवीन नाही. यापूर्वी देखील कृषी मित्र या नावाने अशा प्रकारची पदे भरली गेली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे आणि धोरणात्मक बदलांमुळे ती प्रक्रिया मध्यंतरी थांबली होती. आता पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांनी या प्रक्रियेला गती दिली असून लवकरच प्रत्येक गावात किंवा महसूल मंडळ स्तरावर या नेमणुका केल्या जातील, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे शक्य होईल. शेतकरी मित्राचे नेमके काम काय असेल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्याप्रमाणे गावामध्ये ग्राम रोजगार सेवक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे पाहतात, त्याच धर्तीवर शेतकरी मित्र कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करतील. यामध्ये प्रामुख्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरणे, मागील त्याला सौर कृषी पंप योजना, ठिबक आणि तुषार सिंचन, बी बियाणे आणि खते वाटप यांसारख्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणे समाविष्ट आहे. तसेच पीक स्पर्धा, पीक प्रात्यक्षिके, कृषी शिबिरे आणि प्रशिक्षणांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे ही देखील त्यांची मुख्य जबाबदारी असेल. थोडक्यात सांगायचे तर तालुका कृषी अधिकारी आणि सामान्य शेतकरी यांच्यामधील तो एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल. या पदासाठी पात्रतेचे निकष अतिशय साधे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण यामध्ये सहभागी होऊ शकतील. उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, कारण या कामासाठी गावभर फिरणे आणि तांत्रिक माहिती अपडेट करणे गरजेचे असते. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मात्र ज्या उमेदवारांनी कृषी पदविका किंवा कृषी पदवी पूर्ण केली आहे, त्यांना या भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल. यासोबतच उमेदवाराकडे शेतीचा अनुभव असणे आणि त्याला संगणकाची किंवा ऑनलाईन अर्जांची जुजबी माहिती असणे फायदेशीर ठरेल, जेणेकरून तो शेतकऱ्यांना तांत्रिक मदत करू शकेल. मानधनाबाबत सध्या सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रात अनेक चर्चा सुरू आहेत. अनेकांना वाटते की हे 18,000 रुपये मासिक वेतन आहे, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. शेतकरी मित्र हे पद पूर्णवेळ सरकारी नोकरी नाही, तर ते मानधन तत्वावर आधारित एक सेवा आहे. यामध्ये साधारणपणे 6,000 ते 8,000 रुपये इतके वार्षिक फिक्स मानधन दिले जाते आणि उर्वरित रक्कम ही कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता म्हणून दिली जाते. तुम्ही किती शेतकऱ्यांचे अर्ज भरले, किती योजना राबवल्या यावर तुमचे मूल्यांकन केले जाते आणि वर्षाकाठी हे एकूण मानधन 18,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते. ही रक्कम दरमहा 1,500 ते 2,000 रुपयांच्या आसपास पडते, जी एक प्रोत्साहन म्हणून तरुणांना दिली जाते. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही राज्य स्तरावरून न राबवता तालुका स्तरावरून राबवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक तालुक्यासाठी ठरवून दिलेल्या जागांनुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आत्मा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन लिंकद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील. अर्जासोबत शिक्षण, वय आणि रहिवासी असल्याचे पुरावे जोडावे लागतील. अर्जांची छाननी केल्यानंतर स्थानिक कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांची शिफारस महत्त्वाची मानली जाईल. सध्या या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार असून त्यानंतर अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल आणि प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे तरुणांनी सध्या आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवून तालुका कार्यालयातील अपडेट्सकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, जसा या भरतीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी-आर येईल, तसा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईलच. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रामीण भागातील गरजू तरुण मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.